इथे आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे. पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% भरलेलं आहे. म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे. आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mmच्या पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहेत. आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते. त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे. तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत. जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या कमांड कंट्रोल सेंटरमध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे. एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपल्या 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे. आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो. पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये. जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी. त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे. आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत. त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे. त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिली आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे. आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ. पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.